नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण आरडी क्लासेसच्या विशेष आणि खास चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी सायन्स पार्ट सेकंड मधला अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर शिकायला सुरुवात केली होती, ज्याचे सुरुवातीला 2 लेक्चर्स आपले ऑलरेडी आपल्या आरडी क्लासेसच्या विशेष चॅनल वरती पडलेले आहेत। तर तुम्ही जाऊन ते पण मागचे लेक्चर्स फॉलो करू शकता, पाहू शकता चांगल्या पद्धतीने। आणि त्या लेक्चर मध्ये आपण ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम अतिशय महत्त्वाच्या विशेष अशा पद्धतीने स्टडी केलेले आहे। ओके, तर आता तो पोर्शन आपला कंप्लीट झालेला आहे। नाउ लेट अस मूव टुवर्ड्स द मोस्ट इंटरेस्टिंग पोर्शन ऑफ दिस चॅप्टर। ओके, कोणता चॅप्टर पाहत आहोत आपण? लाईफ प्रोसेसिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचा आपण पार्ट फर्स्ट स्टडी करत आहोत। ओके, सो लिसन केअरफुली। आता या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पोर्शन मध्ये वी ऑलरेडी डिस्कस that energy, but what exactly energy? As we already discussed in our earlier class, that energy is a special type of molecule requires for doing any kind of work inside our body, metabolism, catabolism, whatever things. Okay, so what are the currencies of the energy? And that currencies are nothing but the currency म्हणजे काय तुमची ATP। काय आहे? ATP। मग ATP दिसते कशी? हो, त्याचं स्ट्रक्चर असतं कसं? बऱ्याचदा हे स्ट्रक्चर एक्झामला आपल्याला विचारलं जाऊ शकतं। सो हे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ केलेलं आहे विद्यार्थी मित्र। हो, बऱ्याच जागेवरती तुम्हाला हे स्ट्रक्चर फक्त ड्रॉ केलं जाईल, बरोबर शिकवलं जाईल, परंतु याचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजून घ्या। आपल्याला माहिती आहे बेटा, हे स्ट्रक्चर जे वरचं दिसतंय तुम्हाला, याला आपण म्हणतो ॲडिनाइन। ओके, हे जे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, याला काय म्हणतो आपण? ॲडिनाइन। ओके, यस। आणि याच्यावरती एक रायबोज नावाची शुगर अशा पद्धतीने अटॅच। कोणती शुगर? रायबोज, जिच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहे। म्हणजे ही रायबोज शुगर कशी आहे? पेंटोज। कशी आहे? पेंटोज। म्हणजे याच्यामध्ये 5 कार्बन्स आहेत। किती कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये? 5 कार्बन ॲटम्स आहेत। ओके, तर मग लक्षात घ्या, आपण स्टडी करत आहोत स्ट्रक्चर कशाचं? एटीपीचं। का? कारण एनर्जीची करन्सी जी काही आहे, मॉलिक्यूल जे आहे ते म्हणजे तुमचे काय? एटीपी। एटीपीचं स्ट्रक्चर तुमच्या समोर मांडलेलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता ॲडिनोसिन। लिसन केअरफुली, बऱ्याच जणांना याचा नाउन फॉर्म सुद्धा चांगल्या पद्धतीने माहित पाहिजे। ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट। ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट। सो लिसन, व्हाट एक्झॅक्टली हॅपन हियर इज व्हेरी इंटरेस्टिंग। when ribose sugar, which sugar? Ribose sugar जी कशी आहे? पेंटोज। ही जॉइन झाली आहे कशासोबत? ॲडिनोसिन सोबत। कशासोबत? ॲडिनोसिन सोबत। काय बनला तुमचा? ॲडिनोसिन। हा झाला तुमचा ॲडिनाइन नावाची शुगर। हा, ॲडिनाइन नावाची शुगर बाइंड झाली तुमच्या रायबोज सोबत। कोणत्या शुगर सोबत? रायबोज सोबत। काय बनला? ॲडिनोसिन। काय बनलेला आहे तुमचा? ॲडिनोसिन। आता आपल्याला माहित आहे स्ट्रक्चर काय? हा, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट। ॲडिनोसिन ट्राय। आता मोनो, डाय आणि ट्राय। ट्राय म्हणजे किती? 3। या ॲडिनोसिन नावाच्या स्ट्रक्चरला जेव्हा 3 फॉस्फेट अटॅच असतात, एक, हा 2 आणि हा 3 फॉस्फेट जेव्हा अटॅच असतात तेव्हा आपण त्याला ट्रायफॉस्फेट असं म्हणतो। नीट आहे का सगळ्यांनी? ॲडिनोसिन, सॉरी ॲडिनाइन आहे। ॲडिनाइन जेव्हा या ॲडिनाइन सोबत रायबोज जॉइन होतो, तेव्हा बनतो तुमचा ॲडिनोसिन। काय बनतो तुमचा? ॲडिनोसिन। आणि या ॲडिनोसिन सोबत जेव्हा एक फॉस्फेट असेल, लिसन केअरफुली, ज्यावेळेस एक फॉस्फेट असेल तर तेव्हा त्याला आपण म्हणतो आपण ॲडिनोसिन मोनो। मोनो म्हणजे काय? सिंगल, मोनोफॉस्फेट। ॲडिनोसिन, हा, रायबोज प्लस ॲडिनाइन, हे झाला ॲडिनाइन आणि हा झाला तुमचा रायबोज। हे दोघं जॉइन होऊन काय बनवतात? ॲडिनोसिन। ॲडिनोसिन सोबत जर समजा एक फॉस्फेट जॉइन झाला तर त्याला काय म्हणणार तुम्ही? ॲडिनोसिन काय? मोनो। मोनो म्हणजे काय? एक फॉस्फेट, मोनोफॉस्फेट। ओके, जेव्हा 2 फॉस्फेट असतील तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार ॲडिनोसिन डायफॉस्फेट, आणि 3 असतील तेव्हा तुम्ही काय म्हणणार त्याला? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट। ओके, तर विद्यार्थी मित्रो, अत्यंत सोपं स्ट्रक्चर आहे हे। फक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या यामध्ये, की जेव्हा आपला तिसरा फॉस्फेट आहे याच्यामध्ये जो काही तुमचा बॉन्ड प्रेझेंट असतो, हा हाय एनर्जी बॉन्ड असतो।
आणि हा बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडत असते. ओके, तर आपल्याला माहिती आहे की एटीपी ब्रेक झाल्यावर तुमचा एनर्जी बाहेर पडणार. ठीक आहे, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आणि डायफॉस्फेट हे लो चार्ज आहे, बरोबर आहे का. आणि हा तिसऱ्या बॉन्ड मध्ये हाय एनर्जी असते, म्हणून तुमचा एटीपी हा हायली चार्ज एनर्जी मॉलिक्यूल कन्सिडर केला जात असतो. ओके, तर एटीपीचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपलं ज्यावेळेस आपण स्टडी केलं आपण पाहिलं की त्याला फॉस्फेट जे काही आहे, सिंगल फॉस्फेट असेल तर ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, 2 असतील तर ॲडिनोसिन डायफॉस्फेट आणि 3 असेल तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट असं म्हणतो. ओके, तर आपल्याला माहिती आहे गोष्ट चांगल्या पद्धतीनं तर प्रिव्हियस एटीपीचं स्ट्रक्चर जे काही ते स्ट्रक्चर आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेले आहे. नाउ लिसन केअरफुली. नाउ the energy production, as we know that energy requires our body for different type of works. वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. आता एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते 2 प्रकारे होत असतं. याचे चार्ट्स पण तुमच्या बुक्स मध्ये चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. आता आपण बघूया एकदम सहज आणि सोप्या भाषेमध्ये एनर्जी प्रोडक्शन एरोबिकली कशा पद्धतीने होतं आणि अनएरोबिकली कशा पद्धतीने होतं. तर खूप सोपं आहे विद्यार्थी मित्र हो. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या लिपिड तुम्ही जे अन्न घेता त्या अन्नाला, बरोबर आहे का, लिपिड असेल, कार्बोहायड्रेट असेल आणि प्रोटीन असेल, यांना आपण जर म्हणलं समजा की यांचं ब्रेकडाऊन होतंय, यांचं काय होतंय ब्रेकडाऊन, आणि ते कशाच्या प्रेझेन्स मध्ये, सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. जर समजा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये या सबस्ट्रेटचं ब्रेकडाऊन होत असेल तर आपण म्हणतो याला प्रोडक्शन ऑफ एनर्जी. कशी, एरोबिकल, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण फूड घेत असतो तर फूड हे 3 फॉर्म मध्ये पाहायला मिळतं: लिपिड, carbohydrates and protein. That food may be in the 3 forms, that is nothing but lipid, carbohydrate and protein. See what exactly happen when the breakdown process occur. Okay, तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कार्बोहायड्रेट. आता आपल्याला माहिती आहे ग्लुकोज, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन स्टेप वाइज मॅनरनं होत असतं, है ना. त्याला आपण ग्लायकोलायसिस म्हणतो. As we already discussed these all things in our previous last class. Okay, so glycolysis चा एंड प्रोडक्ट कोणता आहे बेटा? पायरुव्हिक ऍसिड. करेक्ट, काही अडचण नाही सर, इट्स ओके. हा, पायरुव्हिक ऍसिड जो आहे तो कशात कन्वर्ट व्हायला तुमचा ऍसिटिक कोएन्झाइम आहे. हे 3 कार्बन कंपोनेंट सोबत असतो, हा 2 कार्बन कंपोनेंट सोबत असतो. इथं डिकार्बोक्सिलेशन होतं, इट्स ओके. बर ऍसिटिक कोएन्झाइम ए हा तुमचा एंटर करतो कशामध्ये, स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. आणि तुम्हाला माहिती आहे माइटोकॉन्ड्रिया मध्ये कोणती प्रोसेस होते? क्रेब सायकल. ही कुठे होत असते? माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये क्रेब सायकल होते. आणि ऍट द एंड ऑफ दिस तुम्हाला काय मिळणार? कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर वॉटर आणि जास्त प्रमाणामध्ये एनर्जी. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा ब्रेकडाऊन होणार एरोबिकली आणि अनएरोबिकली तेव्हा सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे 40 एटीपी तुम्हाला एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केल्यावर मिळतात. त्यापैकी 2 एटीपी जे आहेत हे तुमचे खर्च होतात. म्हणजे टोटल 38 एटीपी तुम्हाला ज्यावेळेस ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं कसं, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, आता तुम्ही म्हणाल आपण जेवण करत असतो तेव्हा आपल्याला वरण भात, पोळी भाजी हे मिळणं साहजिक आहे, आपला मुख्य आहार येतो. परंतु जेव्हा ते मिळत नाही त्यावेळेस आपण दुसरा आहार घेतो, पोहे असतील, नाश्ता असेल, बरोबर आहे का, त्यापासून पण आपण जेवण आपली भूक भागवू शकतो. तशाच पद्धतीनं if our body is not comes in contact with the carbohydrate, then it use the alternate source of energy productions. Okay, that may be protein or that may be lipids. So what happens when our body comes in contact with the lipid?
लिपिड ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये लिपिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन हा त्याचा मोनोमर, हा पॉलिमर, हा त्याचा काय मोनोमर. तर मग हा फॅटी ऍसिड बरोबर आहे. आता फॅटी ऍसिडचं याचं लिपिडचं ब्रेकडाऊन झालं, कन्व्हर्जन झालं फॅटी ऍसिड मध्ये आणि ह्या फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कुठं झालं तुमचं ऍसिटिल कोएन्झाइम आहे. बाकी पुढचा प्रवास तर तुम्हाला माहितच आहे कशा पद्धतीने होतो. सेम वे if the person is comes in contact with the protein, आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडी मध्ये आपण प्रोटीन युक्त डाएट घेत असतो. what are the proteins? Many students are going to confuse what are the proteins. See, proteins are nothing but the polypeptide chain. कशाची? amino acids. There are 20 amino acid in the nature. 20 amino acid हे निसर्गामध्ये प्रेझेंट आहे, ज्यापैकी आपण म्हणतो what are the proteins? Polypeptide chain of amino acids. मग पॉलीपेप्टाइड चेन आणि अमायनो ऍसिडची मग प्रोटीनला ब्रेक केल्यावर काय बनणार? अमायनो ऍसिड्स. करेक्ट, अमायनो ऍसिड. आणि ह्या अमायनो ऍसिडचं कन्व्हर्जनच आपली बॉडी कशामध्ये करते? ऍसिटिल कोएन्झाइम ए. हे सर्व कशासाठी चालू आहे? कशासाठी? एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये. ओके, तर आपल्याला माहिती आहे हे दोन जे आहेत हे अल्टरनेट सोर्स आहेत. मेन सोर्स तुमचा कार्बोहायड्रेट आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सबस्ट्रेट पासून एरोबिकली ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये एनर्जी मिळत असते. ओके, तर आता ही प्रोसेस झाली पूर्ण ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे एनर्जी प्रोडक्शन एरोबिकली. बट व्हॉट हॅपन्स when the oxygen is absent? जेव्हा ऑक्सिजन हा absent असतो कार्बोहायड्रेटला, समजा आपण म्हणूया हा तुमचा कार्बोहायड्रेट नावाचा सबस्ट्रेट आहे, इथं ग्लुकोज जर असेल, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन जर समजा ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये होत आहे, ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये होत आहे, तर काय होतं? What happens if the substrate is break down in absence of oxygen? Okay, see, it is very interesting as we know that the source of carbohydrate here, the substrate is given here glucose. The breakdown of glucose. आता ग्लायकोलायसिस इथं विद्यार्थी मित्र होणार का? होणार क्रेब सायकल होणार नाही, कारण आपण सुरुवातीच्याच क्लासमध्ये शिकलो की ग्लायकोलायसिस इज अ पाथवे which occurs in presence of oxygen as well as absence of oxygen. तर आता आपल्याला माहिती आहे की इथं ग्लायकोलायसिस होणार, ग्लायकोलायसिस होणार का होणार? कारण इथं ऑक्सिजन अब्सेन्स आहे, तरी पण हे प्रोसेस होणार. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये एखादी प्रोसेस होते तर शक्यतो आपण त्याला फर्मेंटेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला? फर्मेंटेशन. आणि याच्यामध्ये ऑक्सिजनचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, याच्यामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे बेटा कार्बोहायड्रेट मध्ये आपल्याला मेन सबस्ट्रेट ग्लुकोज आला, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं तुम्हाला माहिती आहे. हा ग्लायकोलायसिस पाथवे झाला, ईएमपी पाथवे म्हणतो त्याला, त्याचं कन्व्हर्जन कशात झालं? पायरुव्हिक ऍसिड. नाव आता पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालं, रस्ता चुकलेला आहे, रस्ता वेगळा आहे, आता इकडचा रस्ता नाहीये आपण, कारण इथं काय आहे तुमचा ऑक्सिजनचं ऑक्सिजन अब्सेन्स आहे, मग क्रेब सायकल होणार नाही, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्व्हर्जन होणार नाही, रस्ता वेगळा आहे. पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? आता फर्मेंटेशन, याचं होणार तुमचं फर्मेंटेशन. आणि काय बनणार तुमचा? एकतर व्हिनेगर असेल, विटॅमिन्स असतील, ह्या सर्व गोष्टी बनणार. बरं, आता अनएरोबिकली आणखी पण काही पाथ आणि रस्ते आहेत, बरोबर आहे का? जे पाहू शकतो आपण, ग्लायकोलायसिसचं ब्रेकडाऊन झालं, बरोबर आहे का? सॉरी, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं, ग्लायकोलायसिस झाला. आता आपल्याला माहिती आहे हा पायरुव्हिक ऍसिड आहे, या पायरुव्हिक ऍसिड मध्ये फर्मेंटेशन पाहून आपल्याला अल्कोहोलचं पण प्रोडक्शन करता येईल. हा ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रेझेन्स मध्ये. आलं लक्षात? हा, अल्कोहोलचं पण प्रोडक्शन होतं. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही अनएरोबिक प्रोसेस होत असतात. यापैकी तुम्हाला माहित असेल हा पायरुव्हिक ऍसिड, हे फर्मेंटेशन झालं तर लॅक्टिक ऍसिड बनतो. बऱ्याचदा आपण एक गोष्ट पाहिलेली की जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात पळतो किंवा हेवी गोष्ट उचलतो, एखादं कष्टाचं काम करतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्याला माहिती आहे बेटा की आपल्या बॉडीमध्ये ज्या एरिथ्रोसाइट्स आहेत है ना, किंवा मसल सेल्स आहेत, एरिथ्रोसाइट्स म्हणजे तुमच्या रेड ब्लड सेल्स है ना, ह्या असतील, त्याच्यानंतर मसल्स असतील. स्पेशली मसल्स मध्ये ज्या वेळेस मसल्स मध्ये स्ट्रेस येतो, तुम्ही ज्यावेळेस एखादं थकव्याचं काम करता किंवा पळता,
तेव्हा अचानक पळल्याच्या नंतर तुम्हाला थकवा जाणवतो. तो थकवा जाणवतो कशामुळं? कारण त्या जागेवरती अनएरोबिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही पळल्याच्या नंतर काय होणार? सेल एनर्जी जास्त लागणार. एनर्जी जास्त लागली त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनची डिफिशियन्सी तिथं जाणवणार. मग ऑक्सिजनची डिफिशियन्सी जर जाणवली तर एनर्जी प्रोडक्शन कसं होणार? अनएरोबिकली होणार. मग इथं बनतं बेटा लॅक्टिक ऍसिड आणि ते लॅक्टिक ऍसिड मसल्स मध्ये बनल्यामुळे तिथं फटीग्स म्हणजे थकवा जाणवतो. तिथं काय जाणवतो? थकवा जाणवतो. तर आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीनं की एरोबिकली आणि अनएरोबिकली कशा पद्धतीने नेमकं एनर्जीचं प्रोडक्शन इथं केलेलं जातं. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सोप्या पद्धतीने हा चार्ट तुम्ही शिकलेला आहे आणि या चार्ट्स मध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये पडत असतात. यामध्ये तुम्हाला ह्या वॅकंट जागा ज्या आहेत त्या भरायच्या असतात. आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे कळलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्र हो, राहिलेला जो काही पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.